तहसील कार्यालय धर्माबाद में प्रशासनिक अनियमितताओं और अधिकारियों की गैरहाजिरी के कारण नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। शुक्रवार 30 तारीख को दोपहर 12 बजे जब तहसील कार्यालय का दौरा किया गया तो पूरा कार्यालय लगभग सुनसान नजर आया। न कोई अधिकारी मौजूद था, न ही अधिकांश कर्मचारी अपने डेस्क पर दिखाई दिए। तहसील कार्यालय धर्माबाद में शुक्रवार दोपहर 12 बजे निरीक्षण के दौरान अधिकतर अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित मिले। उपस्थित रजिस्टर में समय दर्ज नहीं और किसी के आने जाने का ठोस समय नहीं है। इसी बीच देवगिरी एक्सप्रेस से आए कर्मचारी बेसराम का फूलों से स्वागत किया गया। कार्य ठप और स्वागत में व्यस्त कर्मचारी देख नागरिकों में आक्रोश है। लोगों ने सख्त कार्रवाई और समयबद्धता की मांग की है। अडीअडचणीसाठी तुमच्यासाठी ते 4-4 तास थांबले। ऑफिसचा टाइम 9:15 असताना तुम्ही 12 वाजता 12:30 वाजता तुम्ही ऑफिसमध्ये या ठिकाणी उपस्थित होता। मग आमच्या सर्वसामान्यांचे कामं कधी व्हायचे? आज महिला 80 वर्षाची महिला या ठिकाणी बसून आहे। असं अनेक दिवस झालं देवगिरीच्या ट्रेनवरती हा कार्यालय चालू आहे। आमच्या एवढ्या प्रशासनाला विनंती आहे की या देवगिरीच्या टाइमवर कार्यालय न चालता शासन दिलेल्या GR प्रमाणे त्या टाइमवरती कार्यालय सुरळीत व्हावं। आमच्या निराधाराला सर्वसामान्य महिलांना गोरगरीब शेतकऱ्यांना छोटे मोठे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील, छोटे छोटे प्रमाणपत्र असतील, त्यासाठी त्यांना 10 चक्रा मारावं लागत आहे। ते मारावं लागून अशीच मी प्रशासनाला विनंती करतो। या ठिकाणी तहसीलदार मॅडमची आम्ही भेट घेणारच आहोत। त्या ठिकाणी आम्ही भेट घेतो, त्यांना आमचं खंत व्यक्त करणार। धर्माबाद तालुक्याच्या वतीनं या सर्व कर्मचाऱ्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। जाहीर निषेध आणि एवढी हजूगुरी त्यांची झालेली आहे की आम्हाला आता उशीर झालेला आहे। आम्ही या ठिकाणी रजा टाकू, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा भाषेमध्ये त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोललेले आहेत। एवढे मी तहसीलदार मॅडमला विनंती करतो, जे कर्मचारी या ठिकाणी उशीर येत आहेत त्यांची ॲब्सेंटी तर टाकावं, पण अशी भाषामध्ये ते कर्मचारी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आमच्या बोलत आहेत। आज आमच्या महिलांशी त्यांनी उद्धटप्रमाणे बोललेले आहेत। त्यांनी काय सेवा करतील एवढीच आमची विनंती आहे। तहसीलदार मॅडमांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन येणाऱ्या सर्व उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर हाजरी आणि बायोमेट्रिक या ठिकाणी चालू करावं, त्यावरती त्यांनी कारवाई करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी पुढील उद्यापासून जर असं चालत असेल तर याचा आम्ही निश्चितपणे निषेध व्यक्त करू। या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीने धर्माबादच्या वासियांना जाहीर निषेध व्यक्त करतो।